पूर्ण शाळेला दाखवत आहे विद्यार्थी. सर्वांचं पुरुष एकदा या दुसऱ्या सत्रामध्ये स्वागत. या दुसऱ्या सत्रामध्ये आपण शाळेतील गुरुजन वर्ग त्यांना संधी देणार आहोत. बालकवी संमेलन झालं छोटेखानी, आणि आता शिक्षकांच्या आठवणी, गुरुजनांच्या आठवणी किंवा त्यांनी तयार केलेले काही साहित्य असेल तर ते काही थोड्या वेळामध्येच आपण या ठिकाणी सादरीकरण करणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय तळणकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनीच या ठिकाणी प्रथम सादरीकरण करावं. आपलं स्वागत आहे. परत एकदा या सत्रात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. प्रौढस्वी निज शैशवास जपणे ही उक्ती मराठी भाषेमध्ये आहे. आपण कितीही मोठं झालो तरी बालपण जपत असतो. याच हेतूने आमच्या शाळेतील शिक्षकांनी एक कल्पना मांडली की आपणही आपल्या बालपणातल्या कविता किंवा आपण शिकलेल्या कविता, आपण अध्ययन केलेल्या कविता सादर करा. आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आमच्या बालपणीच्या काही कविता आम्ही आपल्या समोर सादर कराव्या, नवे या निमित्तानं व्यक्त व्हावं. तर मी विशाखा याच काव्यसंग्रहातील अतिशय प्रसिद्ध, अतिशय भावपूर्ण अशी एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे पृथ्वीचं प्रेमगीत. ती कविता मी आता तुमच्या समोर सांगणार आहे. अर्थात कवी कुसुमाग्रज यांची कविता आहे विशाखा या काव्यसंग्रहात. विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. कविता ऐकूयात आपण आता. युगा मागुनी चालली रे युगेही, युगा मागुनी चालली रे युगेही, करावे किती भास्करा वंचना. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातलं हे प्रेमगीत आहे. सूर्य प्रियकर आहे तर पृथ्वी ही प्रेयसी आहे. ती म्हणते सूर्याला, युगा मागुनी चालले रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू मी तुझ्या, किती काळ कक्षेत धावू मी तुझ्या, किती न करू प्रीतीची याचना. अतिशय भावपूर्ण असे हे भावगीत आहे. नंतर कवी कुसुमाग्रज म्हणतात, नव्हाळीतले ना उमाळे असावे, नती आग अंगात आता उरे, बिजोनी आता यौवनाच्या मशाली, पुरी राहिली काळजी कोपरे. पृथ्वी अर्थात या कवितेतली नायिका भावपूर्णपणे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते आहे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन जगती, न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती. वर्षानुवर्ष युगानुयुगे हे चक्र चालतेच आहे. सूर्य रोज उगवतो, मावळतो आणि पृथ्वी रोज फिरते आहे. म्हणून कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकती दिव्य उल्का फुले, परत तुझ्या मूर्ती वाचुनी देवा, मला वाटते विश्व अंधार. माझ्या डोक्यावर या अंतराळातल्या तारका उल्का फुले टाकतात, पण तुझ्या वाचून मी अधुरी आहे, तुझ्या वाचून मला सगळं अंधकारमय वाटतं, अशी पृथ्वी म्हणते आहे.
तर शेवट खूप मोठी कविता आहे, पण आता मी शेवटच्या 4 ओळी सांगते तुम्हाला. अमर याद मित्रा तुझी थोरवी, अमर याद मित्रा तुझी थोरवी, अन मला ज्ञात मी एक धुलिकन, मला ज्ञात मी एक धुलिकन, अलंकारण्या परी पाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण, धुळीचेच आहे मला भूषण. अशी अतिशय भावपूर्ण, अतिशय सुंदर, मला खूप आवडणारी ही कविता आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर पुन्हा संधी मिळण्याच्या अगोदर आपण मी संधी घेणार आहे, कारण बालपण फार वेगळं असतं. जेव्हा 1981 ला 1981 ला इयत्ता दुसरी मध्ये होतो, आणि त्यावेळेस लीलाबाई भालेराव या आमच्या शिक्षिका होत्या, आजही आहेत, आजही अर्धापूरला आहेत. आणि त्यांनी जी एक कविता शिकवली होती दुसरीला त्यावेळेसची, चिव चिव चिमणे, चिव 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 रे तिकडे तू कोण रे, कावळे दादा माझा घरटा पाहिलं बाबा, नाही ग बाई चिवताई तुझा घरटा कोण नाही, कपिला मावशी माझा घरटा मोडून जाशील, नाही ग बाई मोडीन कशी, बहु गवत दिले तुशी, कोंबडी ताई माझा घरटा पाहिलाच बाई, नाही ग बाई तुझा माझा संबंध ताई. आता चिमणी परेशान, आता जाऊन कुठे राहू कुठे, प्रश्न त्या चिमणीला पडलेला. मग ती चिमणी पुन्हा म्हणते, आता जाऊ कुठे राहू कुठे. आणि त्यावेळेस एक पोपट, तो काय म्हणतो त्या चिमणीला, तो बोलवतो आणि तो काय सांगतो की चिवताई म्हणजे माझ्या घरट्यामध्ये येण्यासाठी तो एक विनंती करतो. एक छोटंसं वाक्य आहे तिथलं, थोडंसं मी विसरलो आता. हा 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 चिमणीला मग पोपट बोले, कागे तुझे डोळे ओले, काय सांगू दादा तुला माझा घरटा कुणी नेला. मग त्यावेळेस तो पोपट म्हणतो, चिवताई माझ्या घरट्यात येतेच बाई, नाही ग बाई चिवताई. त्यावेळेस चिवताईला म्हणतो, चिवताई माझ्या घरट्यात येतेच बाई, पिंजरा किती छान माझा, सारा शील जाईल तुझा. त्यावेळेस चिमणी खूप छान उत्तर देते, आणि खूप म्हणजे त्याचा संदर्भ कुठं लागतो तो पहा. त्यावेळेस चिमणी म्हणते, राहीन मी घरट्या विना, जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला, राहीन मी पिंजऱ्या विना. आणि चिमणी उडून गेली राणी. म्हणजे स्वातंत्र्याचं आणि पारतंत्र्याचं किती सुंदर रूप त्या ठिकाणी त्या कवितेतून त्यांनी लिहिलेलं आहे. पण त्यावेळेसची कविता त्यांनी शिकवली होती, आजही बरेचसे काही गोष्टी आठवतात. आणि त्या काळामध्ये म्हणजे आपल्याला कुणीही असू द्या, त्याच्यात पहिली चौथीमध्ये आपण ज्या कविता शिकतो खूपच आवडीने शिकत असतो, आणि त्या कविता शिकताना जो आनंद आहे तो काही और असतो. आणि अशाच कविता तुमच्या सुद्धा नक्कीच ध्यानामध्ये असतील. बरेच गुरुजनांना सुद्धा या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे. सोबत असलेले एक शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा सहभाग घ्यायचा आहे. आता माझ्यासोबत कॅमेऱ्याची मदत करणारे माझे जाधव सर आहेत, आमचे मित्र, त्यांना सुद्धा सहभाग घ्यायचा, ते पण सांगतात आहेत, त्यांना सुद्धा संधी द्यायचीच आहे. मॅडम आते आवाज रेकॉर्ड होती का बघा, समजा फोन आला. यानंतर विनंती करतो, यानंतर कुलकर्णी मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. मी अश्विनी रावसाहेब कुलकर्णी, जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथे मी शिक्षिका आहे. वर्ग पहिलीचा वर्ग माझ्याकडे आहे. माझ्या लहानपणीची मी एक अनुभव मी सांगणार आहे. मी ज्यावेळेस 5वी पर्यंत शिक्षण घेतलं इंदिरा गांधी हायस्कूल मध्ये, त्यावेळेस माझं अक्षर इतकं घाण होतं की मला जे मराठी विषय शिकवणारे शिक्षक होते, सर नावाचे शिक्षक होते, त्यांनी माझी गृहपाठ पाहिली आणि पाहिल्या त्यांनी ते अक्षर पाहिलं आणि ती वही फेकून दिली. आणि फेकल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं, मराठीचं अक्षर इतकं घाण आहे, आणि आता काय करावं बरं. त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की आपण नक्कीच प्रॅक्टिस केली पाहिजे. आता मराठी विषयाची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि मी सुरुवात केली, आणि माझा अक्षर एवढं छान झालं 8वी पर्यंत. त्या शिक्षकांनी पुन्हा माझी वही पाहिली आणि सर्व वर्गाला दाखवली. बघा म्हणले किती सुंदर असं मुद्द्यासारखं अक्षर आहे. तेव्हापासून मला मराठी गोडी लागली.
आणि म्हणतात ना, मंगेश पाडगावकर यांनी म्हटलेलं आहे की गाण्यात सर्व माझी इमान आहे, ज्याचे खरेन गाणे तो बेईमान आहे. येता समोर दुःखे तो षडज झेलिला मी, येता समोर दुःखे तो षडज झेलिला मी, काट्यावरील फुलांची कमान आहे. माझ्या आवडत्या ज्या कवयित्री आहेत त्या आहेत बहिणाबाई चौधरी. बघा आजही आपल्या PhD ला सुद्धा बहिणाबाई चौधरींच्या कविता आहेत, ते अभ्यासक्रमाला आज आपल्याला उपयुक्त आहेत. आपल्याला त्यांच्या कविता वाचल्यानंतर असं वाटतं त्या किती शिकलेल्या आहेत, परंतु त्या अजिबात शिकलेल्या नाही. तरी सुद्धा त्यांच्या कविता आज मध्ये अभ्यासक्रमामध्ये आज त्यांच्या कविता अतिशय उपयुक्त अशा आहेत. त्यांची एक कविता आहे, त्या कवितेला मी चाल लावलेली आहे, कारण ग्रामीण भागाचं वर्णन त्यांनी पुरेपूर आपल्या कवितांमधून दर्शविलेलं आहे. अशीच एक कविता आहे, त्या कवितेचं नाव आहे अरे रडता रडता. बघा एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा नवरा मेलेला आहे. ती स्त्री आपलं जे मनातली भावना आहे, दुःखाची भावना, त्या कवितेमधून बहिणाबाई चौधरींनी केलेली वर्णन केलेली आहे. त्याला मी स्वतः चाल लावली त्या कवितेला, सगळ्यांनी ऐकायची आहे. डोळे अरे रडता रडता डोळे भरले सरले आता पुलके भरले अश्रू सरले माझा कलीच तावा असा असव बिगर रडू नको माझ्या जीवा. सांग धरती माता अशी कशी जादूने झाड गेलं सनसनी माग सावली उरली. झाड गेलं सनसनी माग सावली उरली. देवा गेले देवा घरी आठी केव्हा डोळ्या दोन लाल रडू नको माझ्या डोळ्या पुढं दोन लाल माझ्या जीवा. अरे रडता रडता डोळे भरले अश्रू सरले आता नक्कीच कोणाच्या तरी डोळ्यात पाणी आलं असावं अशी ही भावपूर्ण कविता या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल नक्कीच डोळ्यात आसू येणारे या ठिकाणी आपल्या सोबत बरेच मंडळी जोडलेले आहेत, परिवार जोडलेला आहे. त्यापैकी मी आदरणीय शिरीष कुमार सरांना विनंती करतो, जे नवोदित कवी आहेत आणि गेल्याच आठवड्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये त्यांचा खूप मोठा सत्कार झाला. आदरणीय मित्र
तंत्रस्नेही मित्र शिरीष कुमार सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि या आमच्या शाळेतील चिमुकल्यांना आपण प्रेरणा द्यावी ही आपणास विनंती. आवाज येतोय सर? हॅलो. हा सर, आवाज येतोय? येतोय सर, येतोय. सर्वप्रथम आदरणीय राऊत सर आणि त्यानंतर सर्व भारत हायस्कूलची सर्व टीम, या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्ही सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांना अत्यंत चांगलं प्रोत्साहन मिळावं यासाठी एक आगळावेगळा उपक्रम असला आणि याबद्दल सर्वप्रथम तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी. राऊत सरांची आणि माझी ओळख जवळपास कोविडच्या काळामध्ये आम्ही रोज 4-4 तास तरी आम्ही ऑनलाईन एकमेकांच्या सोबत असायचो आणि तेव्हापासूनच सरांची ओळख. आजचा मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज ज्यांनी मराठी भाषेला उत्कृष्ट दर्जा मिळावा, तिला राजभाषा म्हणून मान्यता मिळावी आणि मराठी भाषेचं साहित्य हे देशभरामध्ये जगभरामध्ये प्रसिद्ध व्हावं, त्याला चालना मिळावी यासाठी त्यांनी खूप मोलाचं कार्य केलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आज त्यांची जयंती ही मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरी करत आहोत. खर तर त्यांच्या अनेक अशा जगप्रसिद्ध कविता म्हणता येतील अशा कविता फक्त कवीच नव्हे तर एक लेखक, कथाकार, कादंबरीकार असं वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये लेखन केलं आणि त्यांचा हा गौरव, खर तर आपण मराठी भाषा म्हणतो पण खरा हा गौरव हा कुसुमाग्रजांचा होतो. त्यांनी ज्या भाषेमध्ये जन्म घेतला या आपल्या भाषेचं आपल्याला देणं लागतं, म्हणून त्यांची जयंती आपण ही मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करतो. आज सर्वांनी खूप उत्कृष्ट प्रकारे मुलांनी कविता सादर केली. त्यामध्ये आपल्या वडिलांवरती केलेली कविता मला खूप चांगली वाटली. खूप छान वर्णन तिने त्यामध्ये केलं की म्हणजे आपण वडिला जरी आपल्याशी कधी कठोरपणे बोलत असतील तरी त्यांचं आपल्याविषयी प्रेम कसं असतं, ते आपल्या गरजा कशा पूर्ण करतात या बाबतीमध्ये खूप छान वर्णन केलं त्या विद्यार्थ्यांनी. आणि मॅडमनी पण कुसुमाग्रजांची एक कविता, त्यानंतर एक कवितेला चाल लावून कुलकर्णी मॅडमनी एक कविता सादर केली, खूप छान. खरं तर मी मुलांना सांगेल की आपल्या मनामधील भावना व्यक्त करण्यासाठी एक सर्वात चांगलं जर कोणतं एखादं माध्यम असेल तर तो म्हणजे कविता. कधी ज्यावेळेला आपण बोलत असतो तेव्हा आपल्याला बोलण्यासाठी खूप शब्दांची गरज असते, परंतु अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपल्या मनातील भावना असतील, आपल्या कल्पना असतील, नुसत्या भावनाच नव्हे तर आपण जे विचार करतो यासाठी कविता हे खूप चांगलं माध्यम असते. आणि या माध्यमामधून आपण आपल्या भावना वगैरे व्यक्त करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली विचार करण्याची क्षमता खूप वाढते आणि ही विचार करण्याची आपली जी काही क्षमता असते ही आमूलाग्र वाढत असते. एखादी गोष्ट जरी आपण एखादा शब्द जरी पाहिला तरी त्या शब्दावरती, एखाद्या चित्रावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपलं विचार त्याच्याबद्दल आपण व्यक्त करू शकतो. एक मिनिट. हा सर, आवाज येतोय सर? येतोय सर, येतोय. सध्या मी शाळेमध्ये होतो आणि शाळेमध्ये थोडस चालेल. मुलांचा गरजा होत होता. तरी हे मराठी भाषा ही आपली राजभाषा झाली. राष्ट्रीय स्तरावर ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषांमध्ये आपल्या मराठी भाषेचा समावेश झालेला आहे. त्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहेत आणि आज त्याचंच एक देणं म्हणून तुम्ही हे काव्य संमेलन खूप छान प्रकारे आयोजित केलं. तर यामध्ये मी एक माझी कविता तुम्हाला ऐकवतो
आणि त्याच्यानंतर माझं मनोगत थांबवलं. ज्यांनी आपल्याला स्वच्छतेची संदेश दिला, ज्यांना आपण स्वच्छतेचे पुजारी म्हणतो, असे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्याविषयी, त्यांच्या जीवनपटाविषयी मागेच एक कार्यक्रम झाला आणि त्या काव्य संमेलनामध्ये विषय होता संत गाडगेबाबांचे कार्य, बालपणापासून ते त्यांचं पूर्ण कार्य. आणि त्याबद्दल मी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला. तीच कविता तुमच्या समोर वाचून दाखवतो. कवितेचे संत गाडगेबाबा. 1876 साली शेडगाव विदर्भ मुक्कामी. 1876 साली हा माझी स्वतःची कविता मी आता एक 8 दिवसापूर्वी लिहिली. 1876 साली शेडगाव विदर्भ मुक्कामी डेबूजींचा इथे जन्म झाला. सखुबाई झिंगरोजी नामी. बालपणी त्यांचे हरवले दोरीवरील छत्र पित्याचे. गाडगेबाबांचा जेव्हा जन्म झाला त्याच्यानंतर लागलीच काही दिवसामध्ये त्यांचे वडील वारले होते. बालपणी त्यांचे हरवले डोईवरील छत्र पित्याचे, हाल हाल झाले बालपणीच गुरे ढोरे सांभाळता त्यांचे. कष्ट हीच रे ईश्वर सेवा. गाडगेबाबांच्या जीवनामध्ये त्यांच्या आईचं खूप मोठं महत्वाचं स्थान आहे. म्हणून लिहिलंय, कष्ट हीच रे ईश्वर सेवा पटविले त्यांच्या भोळ्या आईने. कष्ट हीच ईश्वर सेवा पटविले त्यांच्या भोळ्या आईने, कामी यावे करावे या समाजाचे. बालपणीच मामांनी त्यांचे लग्न करून टाकले होते, कारण त्यावेळेचा काळच असा होता की बालविवाह व्हायचे. बालपणीच मामांनी त्यांचे लग्न करून टाकले होते. जिम्मेदारीने तेव्हाच त्यांना विळख्यात घेतले होते. लग्नानंतर त्यांना काही मुलं बाळ सुद्धा झाली. बालपणीच मुले बाळे असता पोटी मन संसारात ना रमले. मुले बाळे असता पोटी मन संसारात ना रमले. वयाच्या 29 सोडून इथपर्यंत त्यांचं बालपण झालं. आता इथून पुढं त्यांचं कार्य. माणसातील देव दावण्या रात्रंदिन झटला खरी. माणसातील देव दावण्या रात्रंदिन झटला खरी. हातात घेऊन खराटा मडके गाडगेबाबा संत भारी. स्वच्छतेचे हे निशाण हाती घेऊन निघाले हो डेबूजी. त्यांचं मूळ नाव डेबूजी होतं. स्वच्छतेचे हे निशाण हाती घेऊन निघाले हो डेबूजी. गाव असो वा वस्ती वाड्या निर्मळ करती हे बाबाजी. अंगावरती होत्या हो चिंध्या हाती फुटके मडके जरी. अंगावरती होत्या हो चिंध्या हाती फुटके मडके जरी. सगळं काही निर्मळ करी स्वच्छतेचे हे दूत भारी. सगळं काही निर्मळ करी स्वच्छतेचे हे दूत भारी. दिवस असता गावाचा कोपरा कोपरा साफ करी. संत गाडगेबाबा दिवसा गाव पूर्ण झाडून काढायचे, स्वच्छ करायचे. दिवस असता गावाचा कोपरा कोपरा साफ करी. कीर्तनातून त्याच रात्री मनातील घाण दूर सारी. कीर्तनातून त्याच रात्री मनातील घाण दूर सारी. शेवटच्या 4 ओळी. दगडातला देव सारुणी माणसात देव दावून. संत गाडगेबाबा नेहमी सांगायचे की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, अशी त्यांची शिकवण होती. त्यामुळे लिहिले, दगडातला देव सारुणी माणसातला देव दावुनी. जगा दिली त्यांनी माणुसकी. जगा दिली त्यांनी माणुसकी. स्वच्छता सगळ्यांना शिकवली. असं गाडगेबाबांचं वर्णन करण्यासाठी ही मागे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ही कविता मी लिहिली होती. ती तुमच्या समोर सादर करण्याची संधी मिळाली आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतली. परत एकदा आपण सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी माझं मनोगत संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. आपण या ठिकाणी वेळ काढून उपस्थित झालात आणि ज्या कवितेसाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला ती कविता पुन्हा इथे ऐकता आली
त्याबद्दल आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री रुद्रकंठवार सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं सादरीकरण करावं. आणि येवतीकर सर, आपण जी आता कविता शेअर केलेली होती, नक्कीच ती कविता आपण सादर करावी. सरांचं झालं की आपण कृपया आपण ती कविता सादर करावी. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सर्व सरकारी बांधव भगिनी उपस्थित विद्यार्थी तसेच ऑनलाईन उपस्थित आहे सर्व पहा आपल्या शाळेतील राऊत सरांनी हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितला आणि मग माझ्याही बालमनातील एका कोपऱ्यामध्ये ज्या कविता ऐकल्या होत्या त्यातल्या काही कविता जाग्या झाल्या. त्या युट्यूबवर काही चुकीच्या पण आहेत. आता नेमकीच्या पुस्तकामध्ये होते त्यामध्ये थोडासा बदलही दिसतो, तरी पण त्या म्हणण्याचा आपण प्रयत्न करू. मराठी आमची मायबोली आपण म्हणतो, ती मातृभाषा आहे आणि खरोखरच खूप अशी सुंदर भाषा आहे, छान भाषा आहे, समजावी, सगळ्यांनाच समजावी. आणि मराठी भाषेमध्ये शिकलेला विद्यार्थी, शिकलेला व्यक्ती आज जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊन स्वतःच काम अतिशय व्यवस्थितपणे ताठ मानेने करू शकतो, हे आपण पाहिलं. ब्रिटनचे पंतप्रधान सुद्धा जे झाले होते ते आपले मराठी मातीतले. मराठी भाषा जितकी चांगली तितकीच अतिशय भावपूर्ण आणि थोडा तात्काळ बदलून आणणारी, जी काही एक टिंब आपण ज्याला म्हणतो, पूर्ण विराम ज्याला म्हणतो, अनुस्वार ज्याला म्हणतो, त्याच्यातही खूप मोठा बदल आपल्याला दिसून येतो. बघा तुम्ही, आबा म्हणता घरामध्ये, आजोबाला काही जण आबा म्हणतात, बरोबर आहे. मग त्या आबावर फक्त आवर टिंब द्या, काय होतं बघा. बाबू, बावर टिंब द्या बघा, बाबू. म्हणजे एका टिंबाने किती फरक पडतो बघा. अशी आपली मराठी भाषा आहे. चिता आणि चिंता हे तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, आपण त्यातून बाहेर येऊ. आणि मी ऐकलेली लहानपणी वर्गामध्ये एक कविता आहे आणि ती कविता आपण म्हणण्याचा प्रयत्न करतो की एक मुलगी जी मोठी होते, लग्न होते आणि ती सासरी जाते. मग त्यावेळेस तिला आठवण कुठली येते, बाहेरची आठवण. आणि त्याच्यावरच ती कविता आहे. कवयित्री शांताबाई शेळके यांची कविता आहे. घाल घाल पिंकावाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतवत, विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन आसवल. बघा, त्यावेळेस तिला पुन्हा काय वाटतं, फिरून फिरून सई जीव वेडावतो, चंद्रकळे चाग शेव ओला चिंब होतो, काळ्या कपिलेची नंदा थोडकर फार, हुंगुनिया करी कशी ग बेजार, परसात पारी जात काचा सडा पडे, कधी फुल वेचायला
नेशील तुगडे कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय आले भरून डोळे पुन्हा गळानी दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात अशी ती कविता आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सुरुवातीपासूनच सर जॉईन आहेत, त्यामुळे मी आता सरांना जास्त ताकद ठेवत नाहीये. आदरणीय नागराव सर, नासा योधीकर सर यांना विनंती. सर, आपण जी आता कविता दाखवली होती ती आपण शेअर करू शकता किंवा आपलं मनोगत या ठिकाणी शिल्लक आहे तर पुन्हा एक मिनिट आम्हाला घ्यावीच लागणार आहे, पण आपल्या वेळेनुसार आपण जॉईन झाला तर चालेल. तर आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय नासा सर. ओके, माझा आवाज येतो ना? आवाज येते ना? हा, येतोय सर, येतोय. ओके. राऊत सरांचं विशेष करून अभिनंदन. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण आयोजित केलेलं ऑनलाईन कवी संमेलन, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. मी जास्त वेळ न घेता माझी एक कविता आपल्या समोर सादर करतो. कवितेचं नाव आहे आम्ही मराठी. आम्ही ऐकतो मराठी, आम्ही बोलतो मराठी, आम्ही वाचतो मराठी, आम्ही लिहितो मराठी. मराठी आमची मातृभाषा, मराठी आमची बोलीभाषा, मराठी आमची ज्ञानभाषा, मराठी आमची राजभाषा. मराठी आहे आमची शान, मराठीचा जगात मान, मराठीचा आम्हा अभिमान, मराठी हेच आमचे स्वाभिमान. तुकारामांची गाथा मराठी, एकनाथांची भारुडे मराठी, बहिणाबाईंची कवने मराठी, शाहिरांचा पोवाडा मराठी. मनामनात दिसे मराठी, घराघरात बोले मराठी, क्षणाक्षणात भेटे मराठी, प्रत्येकाच्या हृदयात मराठी. आम्ही मराठी, तुम्ही मराठी, बोलणारे आम्ही सारे मराठी, बोलणारे आम्ही सारे मराठी. परत एकदा आपल्या सर्व हायस्कूल मधील शिक्षक आणि विद्यार्थी तसेच राऊत सर या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. राऊत आपण सर. वेळ दिलात आणि त्याच्यात पूर्ण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण फलकावर केलेलं लिखाण हे सुद्धा नक्कीच खूप सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद सर. ओके सर, धन्यवाद. फक्त टोंपे सरांना विनंती करतो सर, एक 5 मिनिटामध्ये आपण जॉईन व्हावं, कारण आपली काही सेकंद शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या राहिलेल्या वेळेमध्ये नंतर मग आमच्या शाळेतील आमचे बंधू भगिनी या ठिकाणी त्याचं राहिलेलं सादरीकरण या ठिकाणी सर्वांसमोर करतील. तेव्हा पुनश्च एकदा आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि लागलीच तिसऱ्या टप्प्याला मी सुरुवात करतो.